तो हे आपली नेहमीचे मित्रमंडळी आहेत. हात दाखवा रे, कोण कोण आहे हात दाखवा. हे आमचे करता धरता, हे आमचे स्पॉन्सर फॉर कपड्यासाठी ना. बिर्याणी नको. बिर्याणी कोण राहून देतो ना यावेळेस. सो आमचं इथे ऑप्शन आहे आज, आणि रोहनने आमच्या फुल प्रेझेंटेशन वगैरे केलेलं आहे. हे तू लांब बस, तुझी बायको मला लय ओरड ठेवला. हा हे ओनर आहेत अमित, जितू, आणि तिसरा ओनर कुठे आहे रे? हा तिसरा ओनर गावी आहे. आलास ना बाजूला आता माझ्या. ए राम, जेवणाचं बघ काय ते लेट होतोय आपल्याला. बाकी भुसडत जाऊ. हे ओनरची तोंड दाखव जरा. नावं सांगा तुमची नावं. बायकोचं पण सांगायचं. वहिनीने सांगितलंय मला लास्ट टाइम. आणि बाजूला नुकतेच लग्न झालेले अमित धोंडे, ज्यांचा कपड्यांचा शॉप आहे कुठे? वरळीला. ए बाबा ए कच्चा लिंबू. तो आता आमचं ऑप्शन होईल, त्याच्यानंतर जेवण आहे. जेवणात काय रे? चिकन बिर्याणी, परत डाळ प्रॉन्स मसाला. बस एवढा खर्च नाही. तुम्हाला माहिती आहे, यावर्षी पहिल्यांदा आपण ऑप्शन पद्धतीने, म्हणजे सेकंड टाइम आहे, पण गेल्या वर्षी ऑप्शनला काय झालं होतं ते आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे थोडं वेगळं असं ऑप्शन आपण ठेवलेलं आहे, जे आपण गेल्या वर्षी सुद्धा करायला होतं. पण ऐकू येते का? तर यावर्षी आपण व्यवस्थित ऑप्शन पार पाडू आणि आपली चॅम्पियनशिप 2024 जी आहे ती व्यवस्थित पूर्ण करू. तर ऑप्शन सुरू करण्याआधी ऑप्शन जे काही नियम आणि ऑप्शन किती लोकांमध्ये होणार आहे त्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगतो, आणि काही महत्वाचे नियम, 1-2 नियम जे महत्वाचे आहेत ओनरसाठी ते नीट ऐकून घ्या. तर सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे ते 21 जणांसाठी. 21 जण प्लेयर आहेत आणि 3 आपले पोपटसोंडे. बरोबर. जितेंद्र पुराडे, जरा टाळ्या वेळा पहिले ओनर अमित धोंडे, आणि ओनर आपल्या इथे आता अवेलेबल नाही. हॅलो, हा तू बोलत का काहीतरी? तू ऐक वाटलं पाहिजे रे. पहिली बोली लागली आमच्या बिग गालावर. बिग शो. आणि 3 ओनर, 1, 2, तिसरा फोनवर आहे. 7,100. 7,600. अमित धोंडे 7,600. 8,600. सो आता ज्याची बोली झाली त्याच्यावर चेहऱ्यावर आशू बघा. 4,600 निलेश, 5,100 जितू, 5,600 निलेश, 6,100 अमित, 6,600 निलेश, त्याला पण फक्त 500 वाढत. 6,600 1, मला बोलतो 6,601, 6,602, 7,100 जितू, 7,600, 8,100 जितू. भाई अबो बोली लागली आहे जोरात. 8,601, 8,602, 9,100, पैसे काढ. 9,600. अजून एक फटका देणार आहे. 9,602, 9,603. खालीच बसलाय. आणि तुम्हाला तिथे व्हिडिओ मध्ये किंवा फोटो मध्ये नीट दिसत नसेल तर इथे प्रत्यक्षात ओके. तर राईट हँड ऑलराऊंडर बॅटिंग जितूच्या टीम मध्ये होता ना तो. जितूच्या जितूने पण त्याची बॅटिंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बॉलिंग 35 रन देऊन त्याने 1 विकेट घेतलेली आहे. बेस्ट प्राइस आहे $500 IB. बॅटिंग आहे 24 ठीक आहे, दिलंय ना तिथे.
500 रुपये IB डॉलर्स. 500 रुपये 500 IB डॉलर एकाने लावला. अनसोल अनसोल 9,000 तू काय ते 9,000 माझ्याबद्दल काहीतरी ऑलराऊंडर वगैरे 1300 अमित 1300 निलेश. चांगलं प्लेअर आहे. हे बोला त्याच्याबद्दल काहीतरी. बस एका वाक्यामध्ये संपलं. एक वाक्य काफी आहे. रोहन पाणी दे. हो. हा आमचा करता करता रोहन टिप्पे त्याच्यावर बोली चालू आहे आता. अमित हा. घे 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 बाबा घे. 1500 अमित. हे राहुल तू पण विकला गेला मीच नाही गेलो. सगळ्यांची बोली लागली माझीच नाही लागली. माझ्यासाठी पैसे वाचून ठेवले. हे ठेवलेत ना माझ्यासाठी. ठेवले ठेवले ठेवलेत. काय यार मला कोण घेणार. हे घाला घाला ती जरा बॉटल बाजूला कर बाजू. बघ किती किती जेवतो बघ त्याला अजून एक पत्रावळी आहे बघ. तुला तुला माझं बघ माझं बघ. हे कोण स्पॉन्सर आहे रोहन तू ना. मेला 5,100 5,600 रे 600 500 दे ना यार दे पोरांना. सगळे भुकेल गरीब आहेत रे गरीब आहेत. तू जॉब वरून आला बाकीचे बघ हे बघ सगळे कसे आले. बघ याला तर पॅन्ट पण नाही. रोहन हळद देऊ नको आम्हाला चालेल. स्वतःचं काम नको मी दुसरी ए ह्या बैलाला कशाला मध्ये बसवलाय. ए उठ तोंड दाखव तोंड दाखव. जा पुसायला जा जा. गाला आता तो वॉर्मअप ए पुस खाल्लास ना 3 वेळा राईस. गाला वॉर्मअप करतोय अमित काय ए पुस ना. नुसता बोलतो नुसता. बिचारा बघ लग्न झाल्यावर असं होतं. जा घाला जा घाला जा घाला. टीम मेंबर टीमवर जा घाला घाला जा. ए, जेवणानंतर माझा आला फोकस फोकस. कोण लावतोय ह्याचं काय नाही खरंच. कधी कधी सुधारणार तुम्ही ल्या. इथे काय स्ट्रॉबेरी कडून 550. 500 काय फोटो दाखवतो बघ कसा झूम करून दाखवतो. बोली माझ्यावर चालू आहे. माझ्यावर बोली चालू आहे. 11 अमित 13 निलेश 15 अमित 17 निलेश 19 अमित 21 निलेश 26 31 36 41 46 51 56 फक्त 28 रन गेले. 66 चालेल 71 76 81 तू कशाला उचलतोय महेश. 86 9,100 9,600 तू सर्वांपेक्षा वर गेलाय. मला नाही खेळतात खरं सांगतो. 600 11,100 11,600 12,100 12,100 27 ते पेपर गेला तुझा आता तुझा सर्व चमत्कार गेला. 12,100 12,100 एक जितू 12,100 12,600 13,600 नाही माझं 1300 होता. 13,600 लागले 13,700 झालं ना. 13,600 हा 14,100 14,100 एवढा प्राईस एवढा डिमांड मला. 15,100 सांगितलं तुला. 15,100 15,100 ना. यो. 15,100 ला ओ माय गॉड. वाजव टाळ्या वाजव वाजव. बस बस खतम. गेल्या वेळेस टीम चालवली रे. विंचूस घे सोडला मला. चल टाळ्या वाजव परत. बाबा त्याला मेसेज मागाशी मी 2 नावं दिलेला त्यातलं एक नाव तुझं आहे. आता बस बस पुढच्या वर्षी माझा कमिटीसाठी तुलाच नाव पहिलं. IB डॉलरचे आहेत काय. कॅप्टन कॅप्टन. नमस्कार मंडळी मी विशाल लाड आणि माझ्यासोबत आहे विराला.
माझ्यासोबत ही पण आहे, नाही तर बोलेल मला नाही सांगितले. सो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. त्याच्या अगोदरचे जे तुम्ही कालचे म्हणजे शॉर्ट्स बघितले ते आपले ऑक्शनचे IBPL चॅम्पियन लीग हसते काय गं IBPL चॅम्पियन लीग 2024 जे आहे जूनमध्ये. तर त्याचं ऑक्शन अगोदर झालं आणि टोटल 3 टीम आहे. त्यावर्षी मी ओनर नाही, गेल्या वर्षी मी ओनर होतो आणि आमची टीम जिंकलेली. यावर्षी म्हटलं आपण दुसऱ्याला चान्स देऊया. आणि आजचा दौरा आहे विरार. कशासाठी चाललो आहे, कुठे चाललो आहे ते सगळं मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये सांगतो ट्रेनमध्ये बसल्यावर. आधी ट्रेन गाठूया कारण AC ट्रेन पकडणं गरजेचं आहे या एवढ्या गरमीमध्ये. बघत असेल माझी हालत, विराची हालत, विराच्या मम्माची हालत 2-2 बॅगा घेऊन. सो समजून जा आम्ही कुठेतरी एवढ्या बॅगा घेऊन जातो म्हणजे स्टेलाच जातो आहे. जरी दिवसासाठी जायचं असलं तरी हे सगळं इथं सगळं पार्सल घ्यायचं म्हणजे खायचं 10 कपडे काय विचारू नका. सो आता ट्रेनमध्ये भेटूया डायरेक्ट लोअरपर्यंत आहोत. विरारवरून चेंज आपलं विरारलाच चाललो आहे. दादरवरून चेंज करू. AC ट्रेन आहे 11:30 वाजलेत 11:05. सो दादर गाठूया आधी. दादरला आम्ही पोचलो. दादरला येईपर्यंत हालत बघा बेकार हालत झाली आहे. सो आत्ता आली 11:23ची विरार फास्ट. त्याच्यानंतर अजून 2 ट्रेन आहे आणि मग आपली AC आहे. AC रिक्वायर्ड आहे, भले 2 पैसे जास्त जाते बट कम्फर्ट हवा. आपलं तसंच असतं, मला 2 पैसे जास्त केलेले आवडतात पण कम्फर्ट विराला मला वैदूला तिघांनाही आवडतं. सो ट्रेनमध्ये बसल्यावर भेटूया तोपर्यंत. सो फायनली आमची ट्रेन आली आहे. चला ट्रेनमध्ये जाऊया. ट्रेनमध्ये विरा बघा किती भिजली आहे, दाखव बघू कशी घाम कसा येतो. चला जाऊया. 1 2 3 लेट्स गो. चल पुढे चल. विरा पडते कशी पडले. हाय कर विरा हाय कर. सो विराला ट्रेनमध्ये चांगली कंपनी मिळाली आहे. व्हॉट्स युअर नेम, कॅन यू टेल मी? निशित. Her name is Veera. My name is Vishal. Her name is, tell me your Vaidahi. Yeah. Where are you going now? Okay, running here. No, by train where are you going now? So गोड मुलगा आहे. ओके से बाय. हे बघा यांचं बघा काय झालं. सो विरारला आल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवायची की लोकांना आधी चढून द्यायचं आणि मग नंतर आपण उतरायचं. सो आम्ही वाट बघतोय उतरण्याची, पण लोकांना आधी चढू दे कारण त्यांना घाई असते सीट्स पकडण्याची. लाईक हे असं भले तुम्ही किती मोठ्या श्रीमंतीत राहा पण ही सवय सुटणार नाही. चला. हां, सो आता आम्ही पोचलो विरारला. आम्ही का आलो तर माझ्या बहिणीचं नेक्स्ट मंथमध्ये लग्न आहे.
सो आमच्या घरात एक डेथ झालेली गेल्या हप्त्यात, त्याच्यामुळे एंगेजमेंट कॅन्सल झाली. पण लग्न पुढच्या महिन्यात आहे. सो आम्ही छोटीशी बहिणीसाठी पार्टी ठेवली आहे. ती मुलींची काय असते ना पार्टी, काय का स्प्रिंगस्टर पार्टी. सो तुम्ही म्हणत असाल मी कसा, तर जिथे विरा असेल तिथे मला यावं लागतं, कारण माझ्याशिवाय ते ऐकणार नाही. त्याच्यामुळे असा प्लॅन केलेला की बहिणीच्या घरी, माझी एक बहीण मोठी बहीण ती विरारमध्येच राहते, सो तिच्या घरी प्लॅन केला आहे सगळ्या लेडीज गँगने. आणि मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जाणार आहे. विरा आणि मैतू पण माझ्यासोबत असतील, पण तिथे थोडा वेळ थांबून आम्ही जाऊ. दम लागला, ऊन इतकं आहे ना. बरं वाटलं एक तास ट्रॅव्हल करून AC ने. आता इथून कुठे राहते ते तिला फोन करून विचारून पुढे जायचं. सो फायनली आम्ही पोचलो आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी, रश्मीनगर विरार वेस्ट. आणि पहिल्यांदा आलो आहे तिच्या घरी. तिने इन्व्हाइट केलेलं. म्हटलं आता बहिणीच्या घरी येतो आहे तर बाकी सगळे लेट येणार आहे. म्हटलं आपण ह्या साईडला येतो आहे तर आपण सर्व करूनच जाऊ, म्हणून आलो. आणि अजून एक सांगायचं राहिलं की आपण जे ऑप्शन बघितलं ते खूप मजा आली. फर्स्ट टाईम ऑप्शन ऑर्गनाईज केलेलं, स्पेशली रोहन टिप्पे, अमित आणि ज्यांची नावं घेतली नाही त्यांनी राग मानू नका. सगळ्यांनी खूप मेहनतीने हे ऑप्शन घेतलेलं आणि खूप मजा आली. आणि सांगायची दुसरी गोष्ट, ह्यावर अनएक्सपेक्टेडली माझ्यावर हायेस्ट बिड लागली आहे. पैसे काय मिळणार नाही, पण ठीक आहे, एक आनंद. ते बिडिंग करायचा. गेल्या वर्षी मी बीड करत होतो, ह्यावर्षी माझ्यावर बीड केलं आहे कोणीतरी. आणि डेफिनेटली मी माझ्यावर एवढी मोठी बीड लागली आहे तर माझ्या ओनरला 100% देण्याचा प्रयत्न करीन. आणि टुर्नामेंट आपण गावावरून जाऊन आल्यानंतर आहे, तर आपण लवकरच गावी जातो आहे 8 दिवसासाठी. चला आता जाऊया. ह्या गरमीत ना सहन होत नाही. तिला सांगणार आहे AC लाव बाबा, तिला जाऊन सांग पुढे अगोदर. हे बघा पार्सल आहे. दुष्काळात 13 महिना 3 मळे आम्ही वर चढून बोलवलं आम्हाला. लिफ्ट बिफ्ट नाही बाई, डोर खोल लवकर. हां हीच असणार. खोल रे दरवाजा लवकर, दरवाजा खोल. इथं काय माणसं. हां सो गुड इव्हिनिंग मंडळी. आपण चाललो आहे आता माझ्या बहिणीकडे, ज्यासाठी आपण विरारमध्ये आलेलो. मैत्रिणीकडून निघालो. कुठची हीच रूम ना तिची, कुठे गेली? हां सो तिचीच गाडी घेऊन आता आम्ही चाललो. इथून जवळजवळ एक 10-15 मिनटावर आहे, 10 मिनटं गाडीने. विरा, मी आणि वैदू. सो जाऊया लवकर. सगळे वाट बघतात आमची, विराची खास करून. आणि मैत्रिणीची गाडी घेऊन जातो आहे. तर आपल्याला गाडीची सोय कुठे ना कुठे होऊनच जाते. आपले बहुत कॉन्टॅक्ट आहे ना. आल्या बहिणीने एक काम दिलं आहे, केक घेऊन ये. तिने ऑलरेडी ऑर्डर दिलेली, शोधत आलं आहे. दुकान पण मिळालं आहे पटकन, नशीब. विरा खूप वैतागली ॲक्च्युली, कारण गरमीने एवढा तिला त्रास होतो आहे. या विचारू नका, आधी केक घेऊया. 2 मिनटासाठी केक शॉपच्या दुकानात गेलो, पण असलं बरं वाटलं ना. AC होता ना आतमध्ये. विरा पण ॲक्च्युली कंटाळली आहे. माझ्या मैत्रिणीकडे राहिलेली, पण ॲक्च्युली कसं इथे माणसं पण जास्त आहेत आणि त्यात घरात माणसं जास्त असल्यामुळे गरमही जास्त होते. ऑलरेडी गरम खूप होतं आहे, त्याच्यामुळे ती थोडीफार आहे. पण ठीक आहे, मॅनेज होईल 1-2 तासासाठी, काय हरकत नाही. कारण लहान मुलांना अशा वातावरणात बाहेर काढणं थोडंफार डिफिकल्ट होतं. हां विरार फिरतोय नुसतं मी आज सकाळपासून. चला जाऊया घरी आता. काय बाबा बरं आहे ना? तू नाव सांग. तू इकडे रे, तुझं नाव सांग. असं बघ, असं तुझं नाव सांग. हां सक्षम. हा सार्थक, हा मोठा ना, हा मोठा. आणि हा त्याच्यावर लहान. हे दोन्ही पण माझ्या बहिणीची मुलं. हा पण आहे माझ्या बहिणीचा मुलगा, मोठ्या बहिणीचा. अजून एक आहे. सो एवढी सगळी मुलं आहेत. डोक्याला असं शॉर्ट झालं आहे ना. मला वाटलेलं फक्त विरात डोक्याला शॉर्ट देते, पण नाही, आज खरं नाही. आणि त्यात हे बघा गरम होत आहे ना. AC लावायला सांग ना. सांग AC लावायला. माऊला सांग AC लावायला, मावशीला सांगू. तो खरं नाही, काय माहीत कसा वेळ निघणार आहे. पण ठीक आहे, चालवायचंच. एका दिवसासाठी आलो. सांगा फॉलो करा चॅनलला.
हा जोरात बोल ना. तो आज वार रविवार आणि हे असंच कालपासून चालू आहे. तो कालपासून आम्ही तिला कसं कसं हँडल केलं आहे. कुठेही गेलो ना तर ती AC रिक्वायर्ड आहे. तो आम्ही थांबणार होतो आज दुपारी सर्व निघणार होते बट पेशंट संपलेत. वीराची सोडा माझे जास्त पेशंट संपले कारण काय ना गरमी इतकी होते त्याच्यामुळे पैसे नसेल असं काय त्यापेक्षा आपलं घर बरं. घरी जाऊया मस्त आपल्या AC मध्ये राहूया. घराच्या बाहेर नाही पडायचं. आज संडे उद्या मंडे घरी नो वेअर आहे. सो आता पण आम्ही जातोय विरारवरून AC ट्रेननेच कारण साध्या लोकल ट्रेनने एवढी गर्दी आहे त्यात गरमी एवढी त्यात सामान विरा पॉसिबलच होणार. मग सकाळी आम्ही लवकर निघालो घरी जाऊया आणि मग जे होईल ते. चला हां. सो सकाळी घरी आल्यानंतर आम्ही आमच्या घरी आल्यानंतर कालचा दिवस एवढा हेक्टिक गेला. आज घरी आलो आहे तर एवढं सुख वाटतंय ना. शेवटी आपलं घर ते आपलं घर. आलो जेवलो दुपारी झोपलो आणि संध्याकाळी आज जरा राऊंडला आलो विराला घेऊन कारण लहान मुलं कोणीच नाही आहे. म्हटलं विराला पण एक सुट्टी असते तेव्हा मी घेऊन येतो. आलो आहे नारळी बागेत. थोडा वेळ थांबूया खेळूया विरासोबत आणि घरी जाऊया. तोपर्यंत तुम्हाला सिलिंगवरचं उद्या मतदान आहे त्याचं दृश्य दाखवतो. तर तुम्हाला दिसत असेल की सिलिंगवर ज्या प्रकारे रोषणाई केलेली आहे 20 मे मतदान दिन. सर्वांना मतदान करा. सर्वांना कसं मतदान करणार? एकाला कोणाला तरी करणार ना. सर्वांना मतदान करायला लागतं. हां असं आहे का? ओके 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 ठीक आहे. वेलांटीचा प्रॉब्लेम झाला. 3 दिवस कंटिन्यू सुट्टी आहे त्याच्यामुळे पार्कात एवढी गर्दी आहे. बरं दुसरी गोष्ट इथे घसरगुंड्या आहेत म्हणजे इथे किड्स झोन एरिया आहे. अजिबात मेंटेनन्समध्ये नाही आहे. माणूस सरकतच नाही त्या घसरगुंडीवरून. त्याच्यामुळे आपलं गार्डन बरं लोअर परेलला जिथे आम्ही नेहमी जातो. आणि उद्या मतदान दिवस आहे. तो 3 दिवस सुट्टी असल्यामुळे जास्त एन्जॉय करू नका. एन्जॉय करा पण आपला हक्क पण बजावा. ओके विरा तू मतदान करणार उद्या? विरा विरा मतदान करणार उद्या? आणि वैदू पण फर्स्ट टाईम उद्या मतदान म्हणजे आपल्या इकडे. ह्याच्या अगोदर तिचं मतदान केंद्र तिचं माहेरीच होतं पण आता ती इथे करेल कारण तिचं ट्रान्सफर करून घेतलेलं आहे नाव. इतके वर्ष करता नाही आलेलं पण तसंही 5 वर्षातून एकदाच संधी येते. सो तुम्ही पण नक्की मतदान करा. आज गर्दी कठीण आहे कठीण. सो तुम्हाला गर्दी दाखवतो. आता जिथे बसलो आहे तिथूनच दाखवतो. उभा राहिलो ना तर पुष्कळ माणसं आहे म्हणजे जवळजवळ 450-500 माणसं आहेत. ऑन अन ॲव्हरेज 100 माणसं असतात. 4 पटीने माणसं वाढलेली आहे. आणि विरा काय आमची उठायचं नाव घेत नाही. विराची मम्मा बघा काय हसते. अहो सही रे. मी याला जळला हाय हसून दाखव हसून दाखव हसून दाखव. माझ्यासारखी असते सेम टू सेम.
विरा 15 मिनिटं झाली विरा. बाकी लोक इकडे येऊन येऊन जात आहेत. हा बघ अजून एक आला. उठायचं विरा विरा. ए विरा दीदीला देऊया. ए दीदीला देऊया बसायला. देऊया. असं बघत राहिलेलं आम्ही उठणार नाही. ए विरा. ए विरा दे ना बसायला तिला. बाबू थोड्या वेळाने देतो. हा ओके झाला. खेळून झालं. आता इकडे आली आहे सगळ्यांना परफॉर्मन्स द्यायला. तो इथे आल्यावर आम्ही इथे नक्की येतो कारण तिला डान्सची खूप आवड आहे आणि प्रेक्षक पण इथे समोर बसले आहेत ते तिला बघून अक्षरशः एन्जॉय करतात तिचा डान्स. बाबू नाच विरा नाच नाच. हा शाबाश. या या ए या या यो 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 विरा. हे बघ हे बघ हे बघ विरा विरा इकडे बघ. हाय प्लीज प्लीज जॉईन अर. विरा हे बघ इकडे बघ. बघतच नाही कंटिन्यू त्यांना बघते आणि तिला आवडतं ते लोक नाचतात. हो काही वर्षांनी ती पण येईल. देवा फक्त इथे इतकंच आहे की सुशोभीकरण खूप चांगलं आहे पण त्याचा मेंटेनन्स नाही कारण काही ठिकाणी लाईट्स नाहीत. लहान मुलं आहेत त्याच्यामुळे अजूनही मेंटेनन्स व्यवस्थित नाही आहे. माहीत नाही का असं होतं आहे कारण खूप लाईट कमी आहे. आय नो वेळ आहे संध्याकाळची पण मच्छर पण खूप आहेत त्याच्यामुळे ह्याच्यावर जे कोणी असेल लक्ष द्यावं. तो आता नवीन टेक्निक शिकते अशी झोपून डान्स करायची. आता तू थोडा वेळ बघा ती स्वतः जाऊन करेल तिकडे. विरा जा विरा डान्स कर तू कर जा बाबू. आत्ता थोड्या वेळापूर्वी इथे करत होती जसं ते करतात तसं ही फॉलो करते. बाबू नाचून दाखव ना. तिकडे ते लोळतात कसे. तिचं ना पाय ना दुखत नाही अजिबात. नुसतं वर खाली पायात चप्पल नाही काय नाही. हे बघा आता त्या मुंग्यांना मारते चावतील ना अशा. माझे पण दुखतात ग. इसका बदला लिया जाएगा. ए तुझ्या आईला सांगून ठेव. हे बघा मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं ना हे आता नवीन शिकली आहे काहीतरी. कर बाबू कर विरा कर. चक्कर आली. सो एक नवीन प्रकार शिकते. हा शुभप्रभात मंडळी. शुभप्रभातच म्हणते जास्त दुपार झालेली नाही. आम्ही अर्ली मॉर्निंग मतदान करायला चाललोय. माझ्यासाठी अर्लीच झालं. हां मिड मॉर्निंग माझ्यासाठी अर्ली झालं. तरी 11 वाजले आहेत ना. 12 वाजले म्हणजे माझी लेट मॉर्निंग होते. तशी आज सुट्टी आहे पण थोडीफार कामं आहेत ऑफिसची कारण गावी जायचं त्याच्यामुळे कामं संपवायची आहेत. पण आधी आपण आपला हक्क बजावून येऊया. तुम्ही पण मतदान केलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. चला ह्यावेळेस आमचं लोकेशन चेंज झालं आहे मतदानाचं.